देवानं सुख प्राप्त केलं, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले आणि तो दुःखमुक्तीचा मार्ग संपूर्ण विश्वातील मनुष्य प्राण्याला शिकवण्यासाठी तथागताने त्या संघाची स्थापना केली. असा पूजनीय भिक्षुकांनी अशा तेव्हा पंचांग करणार. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या अशा पौर्णिमेच्या पवित्राच्या दिवशी भगवान बुद्धांनी दिलेला दुःखमुक्तीचा मार्ग श्रवण करण्यासाठी उपस्थित असल्याचा उपासिका तथा स्थान मान करणे. सकाळपासून आतापर्यंत पूजनीय भिक्षू संघाच्या अमृततुल्य वंतून अशा पौर्णिमेचं महत्व काय या संबंधाची धम्मदेशना आपण ऐकलेली आहे. अशा पौर्णिमेचं मनुष्य प्राण्याच्या जीवनात इतकं महत्व आहे ते आपण कोणत्याही शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. काही कल्प अब्ज वर्षापासून ज्या बोधिसत्वांनी 10 पारमितागत आनंद होतो, शेवटच्या जन्मात सुमेध बोधिसत्व म्हणून देवलोकातून येळलोकामध्ये माया महामायाच्या गर्भात प्रवेश केला. तो दिवस ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. गृहत्यागाची कारणे आपल्याला माहीत आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म याच्यामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग का केला त्याचं स्पष्टीकरण त्या ग्रंथात दिलेलं आहे. आपण थोडासा त्याचा विचार केला तर आपल्याला कळून चुकेल. ज्याला कोणी ईश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, देवाचा अवतार म्हणतात, माणसातील युद्ध छेडण्यासाठी त्यांनी काय केलं. आणि सिद्धार्थ गौतम काही ईश्वराचा अवतार नव्हते, ते देव नव्हते, परमेश्वर नव्हते, ते माणूस होते. आणि त्या महामानवाने माणसामध्ये युद्ध होऊ नये म्हणून त्यांनी ग्रंथ केले. पण किती मोठी तफावत. शाक्य आणि कोळी यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्ध उडालं आणि ते युद्ध होऊ नये म्हणून सिद्धार्थ गौतम 20 वर्षाचे असताना शाक्य संघाचं सभासत्व स्वीकारल्यानंतर ज्या त्यांनी प्रतिज्ञा केल्या होत्या त्या एका प्रतिज्ञेला अनुसरून त्यांनी गृहत्याग केला. म्हणजे माणसात युद्ध होऊ नये म्हणून त्यांनी तो गृहत्याग केला. याच्यावर तुम्हाला कल्पना आहे की सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग कशासाठी होता. आणि कोणी ईश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, ईश्वराचा अवतार म्हणतात, त्यांनी मात्र एका माणसाने माणसामध्ये युद्ध न करण्यासाठी संकल्प केला होता. त्या माणसाला त्या परमेश्वराने युद्ध करण्याची चेतना दिली. चातुर्वर्णाच्या सिद्धांताप्रमाणे तो एक क्षत्रिय होता. सिद्धार्थ गौतम क्षत्रिय होते. युद्ध कलेमध्ये निष्णात होते. पण त्यांनी माणसात युद्ध होते म्हणून त्यांनी गृहत्याग केला. म्हणजे सिद्धार्थ गौतमाने जो गृहत्याग केला या अशा पौर्णिमेच्या दिवशी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ध्यान मनन चिंतन करून जो काही दुःखमुक्तीचा मार्ग जाणून घेतला होता
समाधी प्राप्त केली होती, बुद्धत्व प्राप्त केलं होतं, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग काढला होता, तो मार्ग, तो धम्म, ती शिकवून पहिल्या प्रथम भगवान बुद्धाच्या मुखातून या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्या 5 परिव्राजकांना देऊन संपूर्ण विश्वामध्ये धम्मचक्र परिवर्तन केले. हे काही साधुसुद्धा जीवनात दिवसाचं महत्व नाही. ही जी आषाढ पौर्णिमा उगवली नसते, त्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी आपणास प्राप्त झालेलं, आपण जाणून घेतलेलं, अनुभवलेलं हे दुःखमुक्तीचं ज्ञान त्या दिवशी जगाला सांगितलं नसतं, धम्मचक्र परिवर्तन केलं नसतं, आज काय अवस्था आहे? आम्हाला बुद्ध समजलं नाही. बुद्धाने काय शिकवलं याच्यावर मी म्हणून चिंतन केलं नाही की कसं तरी आपली ढकलगाडी करायची. जेव्हा बुद्धाच्या मुखातून तो दुःखमुक्तीचा मार्ग बाहेर पडला, तर पंचवटी विठू सांगितलं, तो आई धरती कंपाय माझ्या. आपलं त्याचं ज्ञान नाही. देवता म्हणलं तर आमच्यातले विद्वान लोक आमच्यावर टीका करतात. भिक्षू सांगतात माहितीच नाही ना देवलोक काय, देवता कोणता, चातुर महाराज देवता काय काय असते. आणि म्हणून ते खरं असतं तर कधी कधी आम्हाला सांगावंसही वाटत नाही, तर माहितीच नाही ना. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी धम्मचक्र परिवर्तन केल्यानंतर हा म्हणतात संपूर्ण 10 ब्रह्मांडापर्यंत संदेश आणि जिकडे तिकडे संपूर्ण प्रकाश कोणता उपदेश केला भगवान बुद्धांनी त्या पंचवर्गीय भिक्षूंना? कोणता धम्म चुकून जगामध्ये विश्वामध्ये धम्मचक्र परिवर्तन केलं? तो साधा सोपा उपदेश आहे, अगदी साधा सोपा आहे. बुद्ध त्या 5 परिव्राजकांना म्हणाले, परिव्राजकांनो, पहिला उपदेश बुद्धाच्या मुखातून बाहेर पडला. परिव्राजकांनी जीवनाच्या दोन्ही जीवन टोकाचा त्याग केला. का ते दोन्ही जीवन टोक ग्रामीण, अनपढ, अनाडी लोकांच्या शेवटी आहे. पुण्याच्या लायकीचे अडाणी, अनपढ, ग्रामीण लोक आहेत. ते ज्ञान प्राप्तीसाठी, संभोगीसाठी, करतेसाठी किंवा निर्वाणासाठी उपयोगी नाही. कोणते 2 जीवन टोक? हे सर्व तुम्हाला माहिती का बुद्धाने त्याचं संशोधन केले. संपूर्ण विश्वात हे विद्यापीठ आहे, हे विश्वात विद्यापीठ आहे, सर्व विश्व आहे. आणि त्याच्यातून सिद्धार्थ गौतमांनी ध्यान चिंतन करून आपल्या अनुभवातून, आपल्या अनुभूतीतून हे सत्य शोधून काढले. त्याला म्हणतात वर्तमान. जीवनात पहिले कोण म्हणतात? खा प्या मजा करा. पहिले जीवन टोक. आज आपण पाहतो ना, खा प्या मजा करा, हे जीवन. या जीवन टोकाचा सिद्धार्थ गौतम ग्रस्त जीवनामध्ये असताना ह्या जीवन टोकाचा तो त्यांनी स्वाद घेतला, ते जगात कोणालाही मिळाला नव्हता. त्या अशी ऋषींनी त्यांचं भविष्य सांगितलं होतं. हा ग्रस्त जीवनामध्ये राहिला तर चक्रवर्ती राजा होईल. ग्रस्त जीवनाचा त्याग केला समाज समजतो. म्हणून त्यांच्या वडिलांनी शुद्धोधनाने आपला मुलगा ग्रस्त जीवनाचा त्याग करून आपल्या घराला, म्हणून ग्रस्त जीवनात त्याचं मन रममान करण्यासाठी काय काय प्रयत्न केले? मग तो नाथ 3 ऋतूमध्ये राहण्यासाठी 3 महाल लागले. उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी वेगळा, हिवाळ्यात पावसाळ्यात. त्या महालात कोणी करू शकत नाही.
वेळेच्या जर बाहेर सूर्याचा प्रकाश ऊन पडत असेल त्यांच्या महानामध्ये पाऊस पडण्यासारखं उद्देश काय हा या ग्रस्त जीवनामध्ये रममान झाला पाहिजे, अडकून बसला पाहिजे. असं बोलतो एखादा मुलगा वयात आला त्याला लग्न अडकून टाकायचं शुद्धोदानी कसं झोपत असताना झोपवण्यासाठी नर्तिका गायिका गाऊन नाचून त्याला झोपत होत्या. झोपतून उठवताना त्याला नाचून गाऊन उठवतो जेणेकरून त्याचं मन ग्रस्त जीवनात रममान व्हावं, ग्रस्त जीवनाचा त्यांनी त्याग करू. म्हणजे एक जीवनाचे एक टोक ज्याला म्हणतो आपण त्या जीवन टोकाचा त्यांनी पूर्ण अनुभव घेतला. त्याच्यात त्यांनी मंगवलं नाही. शेवटी त्यांनी गृहत्याग केला. गृहत्याग केला त्या जीवनाचं दुसरं जे जीवन टोक बुद्धांनी सांगितलं देहदंड, खर्च तपश्चर्या. सिद्धार्थ गौतमांनी केलेल्या देहदंडासारखा त्या खर्च तपश्चर्यासारखा तपश्चर्यासारखी कोणीच तपश्चर्या केली असेल असं इतिहास दर्शवत आहे. तुम्ही फोटो कुठं पाहिले तर त्यांच्या तपश्चर्या 8 लोकांची एकच झालं, फक्त पाठीचा कन्या दिसत होता. देहदंड खूप खोल गेले होते. जसं एखाद्या सूर्याचं प्रतिबिंब एखादा कोण विहिरीत पाण्यात पडावं तसं रंग बदलला होता. कोणी सिद्धार्थ गौतम मेला, कोणी ते जीवन आहे, कोणी काळ आहे, कोणी गोळ. म्हणजे जीवनाच्या दुसऱ्या जीवन टोकाचा असा त्याने अनुभव केला. त्या दोन्ही जीवन टोकात त्यांना सुख, शांती, समाधान, ज्ञान त्यांना लाभलं नाही, दिसतं. म्हणून दोन्ही जीवन टोकाचा त्यांनी त्याग केला. काम भोगाचा त्याग केला आणि देहदंडाचाही त्याग केला. पण त्यांनी स्वतः मनन चिंतन करून हा स्वतः दुःख मुक्तीचा मार्ग ठेवला. याच्यात काम भोग नाही आणि त्याच्यामध्ये देहदंड नाही. त्यालाच आपण मध्यम मार्ग म्हणतो की तो मध्यम मार्ग ज्ञान देणार आहे, विद्या देणार आहे, सुख देणार आहे, प्रेरणा देणार आहे, संबोधीसाठी योग्य आहे, निर्वाणासाठी असा तो मध्यम मार्ग शोधून काढला. स्वतः अनुभव त्याची भावना केली आणि स्वतः एक दुःखमुक्त झाले, स्वतःचे धर्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले. आणि तोच मध्यम मार्ग, तो दुःखमुक्तीचा मार्ग, तोच सुखशांतीचा मार्ग, तोच निर्वाण पदाचा मार्ग, तोच धर्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्या 5 परिधारकांना समोर संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी धम्मचक्र परिवर्तन केले. आणि म्हणून प्रत्येक माणसाचे कर्तव्य बुद्धाने शिकवलेलं तो दुःखमुक्तीचा, सुखशांतीचा, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होणार असा तो मार्ग प्रत्येक माणसानं समजून घेतला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. कारण काय त्या मार्गाप्रमाणे वागून, त्या मार्गाप्रमाणे चालून आपल्याला सुखी बनायचं, आपला संपूर्ण दुःखातून मुक्त व्हायचं. आणि म्हणून प्रत्येक नागरिक तो मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो कोणाच्या दैवात नसतो, तो आपण समजून घ्यायचा, जाणून घ्यायचा, त्याप्रमाणे आपण वाटचाल करायचं. त्याच मार्गाला मध्यम मार्ग म्हणतो. त्या राज्यकाला उद्देश करताना बुद्ध म्हणाले तो कोणता मध्यम मार्ग आहे? ज्याला आपण आर्य सत्य म्हणतो. आर्य सत्य, आर्य सत्तेमध्ये श्रेष्ठ सत्य की त्याच्यापेक्षा सत्य मध्ये जातात. कोणी सत्य कोणाला ब्रह्म हे सत्य कोणा पाहिला नाही, कोणाला भेटला नाही, कोणाची चर्चा केली नाही, कोणत्याच कारणाने
भगवान बुद्धांनी जे सत्य ठेवलं त्याला श्रेष्ठ सत्य म्हणतात, परम सत्य म्हणतात, आर्य सत्य म्हणतात. त्याला कोणत्याही काळातील कोणताही तत्ववेत्ता, दार्शनिक, संशोधक, शास्त्रज्ञ हे चुकीच आहे असं म्हणू शकणार नाही. विद्वान तो म्हणूच शकणार नाही, पण मूर्खाला मूर्ख माणूस हे म्हणणार नाही हे खोट आहे. कोणीच म्हणणार. तुम्ही वर्तमान काळ त्यांना विचार, कुणाला विचार की चार आयुष्यात ते बुद्धांनी सांगितले त्याच्याबद्दल ते तुम्हाला काय उत्तर देते. कोणती चार आर्य सत्य आहेत, श्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे, हा कुठे दुःख आर्य सत्य. पहिले संसारात जगात दुःख आहे हे पहिलं सत्य. दुसरं सत्य कोणतं? दुःख समुदय, त्या दुःखाला कारण आहे. तिसरं सत्य दुःख निरोध, त्या दुःखाच्या कारणाचा निरोधही होतो, ते दुःखाचे कारण नष्टही होतात. आणि तो दुःख निरोध गामनी प्रतिपदा भाग्य सत्य. दुःखाच्या कारणांना नष्ट करणं साधत होतं. मग दुःखाची काय व्याख्या केली बुद्धांनी? दुःख एक परम सत्य आहे, नितांत सत्य आहे, श्रेष्ठ सत्य आहे. पण दुःख का? बुद्ध जन्म हे दुःख. काय जन्म हे दुःख? जन्म हे दुःख असेल की जन्म हे दुःख आहे. आपल्याला सुरुवातीला जन्म झाला, एखाद्या तरुण मुलीचं लग्न झालं आणि जर 10 वर्षी तिला संतती झाली, 11, 12, 15 वर्षी झाली संतती, जन्म झाला, तिथे आनंद होतो. कोणी पेढे वाटते, कोणी काय करते, कोणी काय करते. आणि लगेच ती 8 दिवसात मेली तर ते जन्मलेलं मुलगा मुली मग तिचे माय बाप जन्म खातात, पेढे वाटतात, काय करते, रडतील, पडतील, आंदोलन. म्हणजे रडणं, पडणं, आत्मचन करणं हे सुखाचं लक्षण आहे की दुःखाचं? दुःखात येत. म्हणून जन्म हे. आता तुम्ही म्हणा ते लहानपणी गेलं मग दुःख, समजा म्हातारपणी गेलं, 100 वर्षाचं झालं, घरचं लोक हसतात. साधं बुद्धानं सत्य होतं जन्म. एक जन्म होतं त्याचे कारण काय? आपल्याला कारण ठोस आहे की बळता जन्म विज्ञान युगात नाही म्हणतात उत्तर. आजच्या युगामध्ये ते जन्म इकडे मेला तर मला ते कारण शोधत नाही. ते काय म्हणतात ते ती त्याची दोन तुटली म्हणतात. इतकी नाव आहे कुठली कोणा काढली कशी काढली त्या सर्वसामान्य माणसं काय विद्वान लोक, विज्ञान युगामध्ये विद्वान लोक ते जन्म म्हणजे दुःख आहे. ते या जन्माचं कारण आहे, जन्माचं कारण आहे, ते दुःखाचे कारण आहे. तर ते दुःखाचे कारण कोणते? ते पावसात काय दुःखाचे कारण ते आपल्याकडून कोण होतं, त्याला दुःख समुदय म्हणतात. दुःखाचे कारण बुद्धांसाठी माणसाची तृष्णा, आसक्ती, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, या 3 तृष्णा. हे 6 तृष्णा तुम्हाला माहिती आहे. कामतृष्णा म्हटलं तर तुम्हाला एकदम समजणार आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याच्यात तुम्ही फसता. असा एकही माणूस नाही त्याच्यात तो फसला नाही. कामतृष्णा म्हणजे काय? आपले ते इंद्रिय आहे, डोळा आहे, नाक आहे, जीभ आहे, कान आहे, काय आहे, मन आहे, तिथे शेणा आहे का नाही, त्या 6 इंद्रियाचे जे विषय आहे. डोळ्याचा विषय काय? डोळ्याचा विषय
हे चार महाभूतांना प्रत्येकाला उठवलं. चार महाभूत काय म्हणतात? पृथ्वी, आप, ते वायू. आता हे आपलं शरीर आहे, आपण त्याला काय म्हणतो काय, हे चार धातूला बनलंय. त्याच्यात पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणजे ठोस पदार्थ, कडक पदार्थ. जसे स्टॅलाइट हे बाह्य पृथ्वी आहे, आपले हाडकं हे आंतरिक पृथ्वी आहे. असे हे आपलं पृथ्वी, पाणी, हवा आणि अग्नी याने हे बनलेलं आहे. त्याला रूप म्हणतात. आता हे एक रूप आहे. यात अंतरंग आपण पाहिलं, म्हटलं नाही पाहिजे, मी बहुतच पाहिलं. जसं ना पाहिलं, डोळे पाहिले, बोट पाहिले, कान पाहिले, याचा रंग पाहिला, सगळं पाहिलं. ते सत्य काय पाहिलं ते चांगलं नाकाचा ते नाकाची कोणी म्हणतात, पण नाकात काय आहे ते पाहिलं. मग मूर्ख माणूस ते बाह्य रूप पाहून असतात. तुम्ही टीव्ही कधी पाहता? तरुण मुलं नाकात पाहतो. हात पाय करतो, पोट लावते, मुख म्हणजे तोंडात त्याच्यात चुकून निघते, त्याच्या मुलात निघते. तेव्हा ते तरुण पोटात पोट चालत का ह्याच्यातून सत्य प्रकट झाले त्याला गुण आहे. अशा जण कामकृष्णामध्ये आपल्या षडायतनाचे जे विषय आहेत त्याला स्पर्श करून त्याच्यामध्ये आसक्त होऊन किती अज्ञान साधं इतकं बौद्ध धर्माचं तत्वज्ञान, इतकं सोपं तत्वज्ञान आहे. त्याच्यानंतर जगात कोणतेही धर्माचं तत्वज्ञान तो स्वतःचा विषय, स्वतःचा विषय. आणि म्हणून या धर्माचं काम काय, दुःखाचं काम काय ते काम विषय असं कसं काय. आता तुमचा आज कोणता दिवस आहे? आज पौर्णिमेचा दिवस आहे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी अष्टशिलेचं पालन मला शिकलं करतात. अष्टशिलेमध्ये सातवशील काय माहिती? नत्य गीत वाचित विस्तृत दस्तन माना गंध विलेपन धाम मंडन विपुसनट्टाना वेरवणी सिका धनसमा नाम गाणे माझे गंध मला कोणत्या आभूषण त्या दिवशी 24 तास. आणि अनपड लोकांचं थोडा माहिती आहे त्यांना, पण शिकले जवळलेले पाणीमध्ये जवळलेले झालेले कधीच घरामध्ये सोन्याची पोत घालत नाही. घरामध्ये राहत पण एखादं कालचं न जात नसलेल्या सोन्याच्या पोत कुणाला आगाला येऊ द्या, सन्मान कोणाचं नत्य गीत वादित विस्तृत दस्तन माना. ज्या मुलीचं नाव जर उद्या होता तिच्या हिंदीला उद्याच्या मला कशावर आहे ना बरोबर. ही आहे माणूस सुंदर दिसतो पाहिजे. पाठीमागे अज्ञान आहे. आणि अज्ञान हे दुःखात धर्माचा भाग अज्ञान आहे. हा धर्म जर येतो ना त्या धर्माचा भाग अज्ञान आहे. अज्ञानातून कृष्ण, कृष्णेतून धर्मातून म्हणून भगवान बुद्धाचा धर्म इतका सोपा आहे. प्रत्येक माणसाला आचरण करण्यासाठी सोपा आहे. फक्त तो समजून घेतला आणि शेवटी माणूस करतात कसे राहून काय तो सुखाचा मार्गच नाही. तो सुखाचा मार्ग असला तो बळपणे त्याच्यातून दुर्गम पडला. आणि म्हणून अशा पूर्वी इतकं महत्व आहे की त्या दिवशी भगवान बुद्धाच्या मुखातून पहिल्या हा दुःखमुक्तीचा संदेश, हा दुःख
दुःखमुक्तीचा मार्ग जगायला शिकवून त्याला मध्यम मार्ग म्हणतो. मध्यम मार्ग. दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय आणि दुःखाचे विरोध काय, हे जे काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा ना, हे दुःखाचं कारण आहे, जन्माचं कारण आहे. याच्यापासूनच जन्म होतो. आता तो कसा होतोय थोडं त्याचं स्पष्टीकरण केलं तर तुम्हाला समजेल. या कामतृष्णेपासून कसा जन्म होतो. आपल्या चित्तामध्ये त्या रूपाबद्दल, शब्दाबद्दल, रसाबद्दल, गंधाबद्दल, स्पर्शाबद्दल आसक्ती उत्पन्न झाली की आपल्याकडे चेतना उत्पन्न, आणि चेतना उत्पन्न झाली की संभव होतो आणि त्याच्यामुळं जन्म झाला. हे जन्माचे कारण म्हणजे या तीन तृष्णा. या तीन तृष्णेच्या जगात अविद्या. मग ही तिन्ही तृष्णा नष्ट होतात काय, तिन्ही तृष्णा नष्ट होतात. ही तिन्ही तृष्णा सुद्धा नष्ट होतात, त्या नाहीच्या होतात, ते नष्ट करता येतात. मग या तिन्ही तृष्णेला नष्ट करण्याचा मार्ग कोणता, त्याला दुःख निरोध मार्ग सत्य म्हणतात. तो मार्ग आहे मध्यम मार्ग. ज्याच्यात काम होऊ नाही, ज्याच्यामध्ये ध्येयदंड नाही, त्या मध्यम मार्गाला म्हणतात अष्टांगिक मार्ग. का त्याच्यात 8 अंग आहे म्हणून त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक कर्म, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक आणि सम्यक समाज. हा अष्टांगिक मार्ग संपूर्ण मनुष्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी उपयोगी. अष्टांगिक मार्ग दैनंदिन जीवनामध्ये माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी उपयोगी पडतो. दैनंदिन जीवनामध्ये माणूस बनण्यासाठी. आणि मग प्रत्येक माणसाने तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या जीवन मार्ग आहे. तो सुख, शांती, समाधान, यश, प्रतिष्ठा, दीर्घायुष्य प्राप्त करून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून तो आपण समजून घेतो. आता सम्यक दृष्टी म्हणजे काय, काय सम्यक दृष्टी म्हणजे काय, म्हणजे योग्य प्रकारची दृष्टी. त्या सम्यक दृष्टीने काय, आता आपण दृष्टी म्हणतो नाही, हे रंग कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, याचं काही टेढे पडले काय, त्या दृष्ट्या पडले काय, हे समजते काय. सम्यक दृष्टी त्याला प्रज्ञाचक्षु होतात. त्याने दुःख काय, दुःखाचे कारण कोणते, दुःखाचा विरोध कोणता आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, ते या डोळ्याने दिसत नाही. ते प्रज्ञाचक्षुने दिसते. त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. दुःख काय, दुःखाचे कारण कोणते, दुःखाचा विरोध कोणता, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता, कुशल कर्म कोणते, अकुशल कर्म कोणते, कुशल कर्माची पासून कोणती गती प्राप्त होते, अकुशल कर्मापासून कोणती गती प्राप्त होते, हे त्या सम्यक दृष्टीतून आपल्याला समजतं. आणि ते जाणून घेतल्यानंतर ते समजून घेतल्यानंतर मग माणूस दुःखातून मुक्तीचा प्रयत्न करतो. त्याला दुःखात समजत नाही. तुम्हाला दुःखात समजत पुन्हा सुखालाच आपण दुःख म्हणतो. बुद्धकाळातली गोष्ट का, तरुण मुलाचं लग्न झालं, तरुण मुलीचे आई वडील खूप धार्मिक होते. भगवान बुद्धाच्या काळात भगवान बुद्धाने भिक्षू संघाला त्या मुलीच्या आई वडिलांनी आपल्या घरी भोजनाला आणलं. ती मुलगी श्रद्धा होती. सो भिक्षू संघाला भोजन देण्याच्या तडफडीत होती ती. आणि तो तरुण मुलगा तिला पाहतो. नवीन लग्न झालेले आहे, नवीन कपडे परिधान केले, मेकअप केल्याचं काय असेल नसतं. तिथे सहजेने भिक्षू संघाला भगवंताला भोजन करायचा तयारी आणि हा तिच्याकडे पाहतो. किती सुंदर आहे, किती अशी आहे, अशी कशी आहे. भगवान बुद्धांनी त्याच्या मनातल्या भावना जाणून घेतल्या. भगवान बुद्ध असं काही बोलत नव्हतं पुन्हा. आपल्या चित्ताने त्याचे मन समजून घेत असत.
आणि कोणाच्या मनात काय चालू आहे समजून घेऊन भगवान बुद्ध त्यांना तसा उपदेश देतो. कोणत्याही माणसाला कोणत्याही उपदेश देतो तर सर्व साधा उपदेश तो वेगळा होता. श्रद्धा, शील, दान, सुगती, दुर्गती हे प्रथम. पण असा जो गंभीर उपदेश देत तर त्या माणसाला कोणता रोग झाला, कोणता मानसिक रोग झाला हे आपल्या चित्तानं जाणून त्याला ते उपदेश देतात. मग हा मुलगा तडफडायला मनात जळायला त्या मुलीला पाहून तिला पाहून म्हणजे तिचं रूप पाहून, तिचं सौंदर्य पाहून, तिचे चालण्याचे बोलण्याचे संस्कार पाहून भगवान बुद्धाने जाणलं की हा पेटत आहे. कशानं? अग्नीनं. कामाग्नी पेटत आहे. बुद्धाने त्याने काय उपदेश केला? कोणू हा तो किमानंदो नीचंग बदलिते सती अंधकारे नवोदंदा प्रतिपन्न गवेस. कोणू हा तो किमानंद तर तुम्हाला हसणं आणि आनंद प्रकट करणं कसं तुम्हाला शोभते? कोणू हा तो किमानंद म्हणजे तुम्हाला हसणं आणि आनंद उत्सव करणं कसं सुचते? नीचंग बदलिते सती. नेहमी तुम्ही कामात निर्णय करत असताना, नेहमी तुम्ही काम वाचणे करत असताना तुम्हाला हसणं आणि आनंदित होणं कसं सुचते? कोण पाहतो किंवा नंदो नीचंग बदलिते सती. म्हणजे नेहमी काम वाचण्याच्या अग्नीनं पेटत असताना, जळत असताना तुम्हाला हसणं आणि आनंदित होणं कसं सुचतं? अंधकारेण ओमंता. हे अज्ञानाच्या अंधकाराने ग्रासलेल्यांनो तुम्ही ज्ञानाच्या प्रकाशाचा शोध का लावता? तिथे आपण पेटतो. आळशामध्ये पाहताना पेटतो, चालताना पेटतो, हे पेटतो, ते पेटतो. कारण काम वाटणे. म्हणून बुद्धाने त्या तरुणाला उपदेश केला होता. तो त्याला पटला आणि त्याने तो चांगला मार्ग घेतला. तर अशा तऱ्हेनं आजच्या अशा पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाच्या मुखातून संपूर्ण मनुष्य प्राण्याच्या कल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी, त्यांना दुःखातून मुक्त होण्यासाठी, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी हा जो अष्टांगिक मार्ग आहे त्याला मध्यम मार्ग म्हणतात. तो भगवंताच्या मुखातून पहिल्या प्रथम त्या पंचवर्गीय शिकवला गेला आणि त्या बुद्ध वचनांना संपूर्ण विश्वामध्ये धम्मचक्र परिवर्तन केलं. आणि म्हणून प्रत्येक माणसाचे कर्तव्य तो दुःखमुक्तीचा मार्ग समजून घेतला. व याचा अर्थ हा नाही आपण अज्ञान नष्ट झालं नाही, अर्थात अनर्थ आपण करतो. भगवंताच्या काळामध्ये भिक्षू लोकांना भगवंताने कायेन स्मृतीचा उपदेश केला. कायेन स्मृती म्हणजे या कायमध्ये काय मांसाय, रक्ताय, पोहाय, पेसाय, ते काय असेल नसेल ते. आणि त्याच्यावर त्या भिक्षूंनी ध्यान मनन चिंतन केलं आणि त्याच्या ठिकाणी त्यांच्या मनाची एकाग्रता झाली आणि संपूर्ण त्यांना दिसू लागला. आपल्या म्हटलं ना त्याचं रक्त, मांस, पू, पेशा, पीठ, कफ, गहू, मन त्याच्या संपूर्ण आपल्याला दिसते आपल्या समोर. त्याच्या ठिकाणी मनाची एकाग्रता झाली. मग त्यांना भ्रूणावर पण झाली आपल्या शरीरात. काहीच नाही म्हणजे रक्त आहे, मांसा, पू आहे. मग त्याने आत्महत्या केली. भगवंताने एकदा आनंदाला विचार, आनंद संघाची संख्या कमी का दिसत आहे? आनंद भगवान तुम्ही त्या भिक्षूंना काय स्मृतीचा आणि अशुभ भावनेचा उपदेश केला. त्यांनी त्या कर्मस्थानाच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता केली आणि स्वतःबद्दल घृणा उत्पन्न झाली आणि म्हणून त्याने आत्महत्या केली. भगवंताने काय सांगितलं? भिक्षूंनो, आत्महत्या करण्यासाठी मी अशुभ भावनेचा किंवा कायेन स्मृतीचा उपदेश केला नाही, त्याच्यात तुम्ही आसक्त होऊ नये म्हणून केलं. आसक्ती वाईट आहे. हे कपडे, ही चेतना ही नाही ना, चेतना ही नाही की याच्या काही चेतना आहे का? त्याला काही जीव आहे? पण ते कपडे तुम्हाला पेटवते. ते किती अज्ञान आहे. पेटवते ते कपडे, कपडे पेटवतात, जन्मांतर पेटवतात. एक जन्म नाही, जोपर्यंत त्याच्याबद्दल आसक्ती असते.
आणि कपडे परिधान करताना आपण शिलाचं पालन केलं पाहिजे. कशाचं पालन केलं पाहिजे? कपडे घालताना शिलाचं करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल कपडे घालताना शिलाचं पालन कसं का? शिल्प प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, कोणत्याही मादक पेयाचं सेवन करू नये. शिलाचे ते प्रकार बद्दल सांगितले. शिलाचा दुसरा प्रकार सांगितला प्रत्ययी संस्कृत शील. म्हणजे जीवन जगण्यासाठी 4 प्रत्ययाची आवश्यकता आहे. भोजन, कपडे, निवास, औषध, पाणी आणि पत्नी. लक्षात म्हणजे हे जे प्रत्यय संस्कृत शील आहे, हे जे माणसाला समजलं नाही, याचा हेतू समजला नाही, याचा उद्देश समजला नाही, नंतर माणसं खाता खाता पेटतात. कोणी पेटलं घ्यायचं? जेवता जेवता खाताना पेटतात. खाताना तुम्ही ना खाताना पेटतं. भाजी किंवा वरण किंवा चपाती जास्त गरम असते ते पेटते ना, ते विस्तव फार कमी आहे, ते अल्पसा विस्तव आहे. कामाग्नी, काम वासनेची अग्नी. त्या भोजनामध्ये आसक्ती असेल, ती आसक्ती अग्नी आहे. आणि त्या आसक्तीच्या अग्नीनं माणूस पेटतो. खाता पेटतो. काय स्वादिष्ट आहे, काय गोड आहे, काय मसालेदार आहे की काय तिखट आहे, काय म्हणजे काम वासनेची अग्नी त्या भोजना पद्धतीने त्या माणूस पेटतो. सगळंच पेटतात, एखादंही सुटत नाही त्याच्यामध्ये, आहे की याला शील म्हणतात. तर या भोजनाचा अर्थ काय? मग आपण भोजन करताना कामात पेटू नये यासाठी भोजनाचा उद्देश काय समजला पाहिजे. भगवंतांनी सांगितलं जिकेच्छा परमंग रोगा. भूक हा सर्वात मोठा रोग आहे, सर्वात मोठा रोग भगवंतांनी सांगितलं. मग त्या भुकेला नष्ट करण्याचं औषध कोणतं आहे? भोजन. म्हणून आपण जे भोजन घेतो ते औषध म्हणून घेतलं पाहिजे. मग औषध गोड आहे म्हणून कितीही खातो का? औषध कडू आहे म्हणून आपण खातच नाही का? तसं हे भोजन औषध म्हणून याचं सेवन केलं पाहिजे. त्याचे किती दुष्परिणाम होतात भयानक, पण त्याला कोणी दुष्परिणाम म्हणत नाही, त्याला सुख म्हणतात. त्याला सुख म्हणतात. त्याला डोळ्याचे कधी दिसते उठा येईना. 24-25 वर्षाच्या माणसाला, 25 वर्षाच्या मुलीला उठा येईना, पण त्याला सुख म्हणतात. त्याला मोठी बिमारी म्हणतात, सुख म्हणत येतात. आणि हे कशाने प्रत्येक संस्कृतशीलाचं पालन न केल्यामुळे. डॉक्टर म्हणतो हे तुम्ही खाऊ नका, डॉक्टर सांगतो, पण जिभेची चटक खातच नसल्या बिमार. म्हणजे ही सार बुद्धाचं तत्वज्ञान जिवंत माणसाच्या कल्याणासाठी. तो पंचशील म्हणजे शील नाही. जेवताना शिलाचं पालन करावं लागते. भोजन कशासाठी आहे? भुकेच्या रोगाला नष्ट करण्यासाठी भोजन आहे. मग आपल्या भुकेच्या रोगाला आपल्या नैसर्गिक प्रकृतीनुसार कसं भोजन घेतलं, किती घेतलं पाहिजे, केव्हा घेतलं पाहिजे, ऐकन तर मग पेटते माणूस त्या भोजनाला. गोष्ट जीवनात तुम्हाला खूप माहीत आहे, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. कधी कधी खातात माणूस त्या बायकोच्या अंगावर फेकून देते, खायचंच म्हणते. अनेक प्रकार नसले ते प्रकार. जरासं मीठ कमी झालं, थोडं मीठ थोडस फेकून देतं. दररोजच तर मीठ कमी पडतात, अनेक ते याला शील म्हणतात. कपड्याचं तसं. कपड्याचे हेतू काय? कपडे कशासाठी घालतात? शरीराला हवा लागू नये, पाणी लागू नये, थंडी लागू नये, हे चिलट गोमाच्या डसू नये, इज्जत दाखावी याच्यासाठी कपडा आहे. शोभून दिसण्यासाठी कपडा नाही.
काय शोभून दिसायचं? आणि शोभून दिसण्यासाठी कपडा घातला तर कपड्यावरच तुम्ही पेटता. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मित्राचं लग्न आहे, आपण शोभून दिसलो पाहिजे म्हणून त्याने उलनचा कोट, उलनचा पॅन्ट, उलनची टोपी, उलनचा टाय घालून तो गेला. काय त्याची दशा आहे मे महिन्यामध्ये का? आता हे तर या बाहेरच्या उन्हानं जळलंच, पण काम वाचण्याच्या आग्नेनं पेटतो तो. इकडून पाहिजे, तिकडून पाहिजे, तिकडून पाहिजे, ज्याला सबंध आहे ते त्याला पाहिजे. आमच्या मुलाची एक गोष्ट आहे. एका मुलांच्या मिशाचा अशा होता. एक पोरगी म्हणे ते मिशावालाच मला नवरा पाहिजे. दिलं बापाने त्याला आडाला आणि सुटाला. हे असं ऐक. तर ही कपड्यामध्ये सुद्धा कामवासना उत्पन्न होते. कपड्याने माणसं पेटतात जर समजून घेतलं नाही. म्हणून कोण्या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून घातले पाहिजेत का बौद्ध धर्म बुद्धिवादी धर्म ना, विज्ञानावर, मानसिक विज्ञान, भौतिक विज्ञान याच्यावर तो अवलंबून आहे.